नमस्कार. आपल्या शेठ गोशाळेमध्ये महाभस्म तयार होतं. तर आम्हाला अनेक कॉल्स येत असतात उत्पादनांसाठी, धूपसाठी किंवा अन्य उत्पादनांसाठी. तर महाभस्मसुद्धा खूप जण आमच्याकडून घेतात किंवा आमचे लोकसुद्धा महाभस्माविषयी सांगत असतात. तर अनेकांना महाभस्माचा नेमका उपयोग कसा करायचा हे कळत नाही. मग परत परत आपल्याला सांगायला लागतं. म्हणून मी विचार केला की एक छोटासा व्हिडिओ आत्ता बनवूया की ज्याच्यातून महाभस्म कसं उपयोग करून घ्यायचं हे आपल्याला कळेल. मुळात महाभस्म म्हणजे काय, तर शेठ गोशाळेसारख्या गोशाळेमध्ये ज्या देशी गोमाता आहेत, ज्या आमच्याकडे फक्त देशीच म्हणजे गावठी कोकण कपिला आहेत, त्यांचं जे गोमय आहे, गोमय म्हणजे शेण, लोक त्याला काऊडंग म्हणतात, आम्ही त्याला गोमय म्हणतो. आमच्याकडे काऊ नाहीत, आमच्याकडे गाय आहे, गोमाता आहे. तर ते जे गोमय आहे ते गोमय सुकवून पूर्णपणे, आता स्वाभाविकच आहे की स्वच्छ जागी सुकवायला लागतं, त्याच्यावर जाळी ठेवायला लागते, कचरा उडू नये म्हणून असं प्रयत्न करायचा जास्तीत जास्त जमेल तेवढा. तर ते सुकवून गोमय मग ते आम्ही एकत्र जाळतो. जाळण्याच्या वेळी आम्ही विधी करतो, रामरक्षा किंवा स्तोत्र चांगलं लावतो. त्याच्यामध्ये आम्ही तूप टाकतो. आमच्या गोशाळेमध्ये जे तूप आम्ही 5,500 रुपये लिटर विकतो ते थोडं तूप आम्ही त्याच्यावर टाकतो. आणि भीमसेनी म्हणजे देशी कपूर जो आम्ही आमच्या गोशाळेत फार्माग्रेडचा खरेदी करत असतो तो आम्ही ते कपूर वापरतो आणि आम्ही ते जाळतो. ते जाळल्यानंतर जे काही तयार होतं त्याला भस्म असं म्हणतात सोप्या भाषेमध्ये. ओके. पण परत आम्ही काय करतो, ते जमा झालेलं भस्म आम्ही परत एकदा थंड होऊ झालं की चाळतो. ओके. मग जे बनतं राहतं ते परत आम्ही एकत्र करतो सगळं ढीक, आणि त्याच्या बाजूला आम्ही असा कपूर लावतो, सगळा भीमसेनी कपूर लावतो थोड्या अंतरावर. त्याच्या बाजूनी तूप टाकतो परत आम्ही, आणि त्याच्यावरही आम्ही तूप टाकतो. शेणी पण लावतो थोड्याशा अंतरावर, आणि त्याला परत एकदा आम्ही त्या भस्माला परत एकदा आम्ही जाळतो. ते परत एकदा नॉर्मल टेम्परेचर आलं की आम्ही सुती स्वच्छ कापडातनं गाळून घेतो. ते जे खाली उरतं त्याला म्हणायचं महाभस्म. हे पंचगव्य विद्यापीठामध्ये शिकवलं जातं. कांची येथे गव्य सिद्धाचार्य डॉक्टर निरंजन वर्मा, स्वर्गीय राजूभाई दीक्षित यांच्या प्रेरणेने त्यांच्या हयातीतच सुरू झालेलं हे जे विद्यापीठ आहे, तिथे हे महाभस्म करायला उत्कृष्टपणे शिकवलं जातं. की मी स्वतः ADPT केलेला आहे त्यांचा कोर्स, तो IPT केलं आहे, ते शिकून आलेलं आहे. आमच्या गोशाळेच्या व्यवस्थापकीसुद्धा ADPT उत्तीर्ण झालेले आहेत. तर आम्ही ते नीटपणे प्रयत्नपूर्वक करतो. ते महाभस्म ते हे आता माझ्याकडे आहे. ठीक आहे. हे काय करतं, सोप्या भाषेमध्ये प्राणवायूची पातळी वाढवतं शरीराची. पूजनीय वैद्य राजेश कपूर गुरुजी आले होते मंडणगडला, आणि महाभस्म तयार होतं आमच्याकडे. आणि त्यांनी आमच्याकडे सगळ्यात जे वयस्कर आणि वीक अशक्त तुलनेने मावशी आहेत, त्या मावशीचं ऑक्सिमीटर लावून चेक केलं, ऑक्सिजन लेवल लिहून ठेवली. मी आता जिथून हा व्हिडिओ बोलतो आहे त्याच्या समोरच पडवी आहे आमची गोशाळेची. त्या पडवीत हा उद्योग केला होता पूजनीय गुरुजींनी, आणि तिला पाणी दिलं. हा असा ग्लास आहे किंवा हा ग्लास आहे, 200 ml साधारणपणे कमी जास्त पाण्याच्यात राहतं. याच्यामध्ये 1/4 टीस्पून, हे बघा, हे इतकं लगभग, हे थोडं जास्त कमी होईल, टाकायचं आणि असं ढवळायचं छानपैकी. हे ढवळल्यावर याच्यावर झाकण ठेवून द्यायचं लगेच. माझ्या हाताला कॅल्क्युलेटर लागलाय, मी हे ठेवलं बाजूला आता. ठीक आहे. तर हे आत्ता मी जे काही केलं ना तसं करायचं. ऑक्सिजन लेवल ताबडतोब वाढायला शरीराची हवी असेल तर. परत सांगतो, 200 ml पाण्यामध्ये मी आता काचेच्यात ठेवले. हा स्टीलचा पण चालेल, पितळेचा, तांब्याचा, चांदीचा, कुठलाही चालेल. सापडे 150, 250, 200 ml पाणी घ्यायचं. त्यामध्ये 1/4 टीस्पून किंवा वजनात सांगायचं तर 1 ग्रॅम इतकं त्याच्यामध्ये आपण महाभस्म टाकायचं. ते ढवळायचं चांगलं चांगलं म्हणजे किती, 5 ते 10 वेळा, आणि झाकून ठेवून द्यायचं. हे बघा, मी आता झाकून ठेवलं आहे. किती वेळ ठेवायचं, आता बघा याचा कलर कसा दिसतोय, तर तो कलर हा असा दिसतोय. भस्म टाकलं आहे ना मी, दिसतंय का तुम्हाला? नाही दिसणार. काय झालं याला?
ठीक आहे, नाही मला जमत आहे ते करायला. ठीक आहे. तर हा कलर थोडा वेगळा येतो ना लगेच, त्याच्यात भस्म टाकलं आहे पाण्यामध्ये. त्यामुळे आता काय होईल, 20-25 मिनटं असं ठेवल्यावर ते पाणी निवळेल, भस्म खाली 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 जाईल. मग 20-25 मिनटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर आपण ते पाणी पिऊन टाकायचं. भस्म सगळं खाली बसेल एवढ्या वेळामध्ये. आणि खाली बसलेलं भस्म नाही खायचं आहे, त्याच्यावरचं पाणी प्यायचं आहे. म्हणजे 200 ml जर त्याला आपण टाकलेलं असलं तर सुमारे 140-150 ml पाणी प्यायचं आहे. खालचं पाणी आपण प्यायचं नाही आहे, भस्म पण खायचं नाही आहे. काय होतं, तर गुरुजींनी प्रयोग त्यावेळी केला तो, त्यानुसार जी त्याची ऑक्सिजन लेवल मला वाटतं काहीतरी 80-82 वगैरे होती आमच्या मावशीची, ती 98पर्यंत पोचली जाऊन. आम्ही बरेच जणांवर प्रयोग केले, इथे नेहमी प्रयोग करतो. 98 किंवा 97 ज्याची आहे त्याची 99 किंवा 100 होत नाही. जास्तीत जास्त 98 होते, हे आम्ही अनुभवलेलं आहे. ठीक आहे. तर अनेक पेशंट्सना मेंदूच्या संलग्न जे जे काही असतं त्यासाठी अतिशय उत्तम आहे. मेंदूला, शरीराला ताबडतोब ऑक्सिजन वाढण्याच्यासाठी उत्तम आहे महाभस्म, की जे गोमातेच्या गोमयपासूनच बनतं. हे परत एकदा सांगतोय. शेट गोशाळेमध्ये कोकण कपिला गोमातांच्या गोमयपासून आम्ही तयार करतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या गोशाळा खिल्लारीपासून करत असतील, गुजरातमध्ये गीर किंवा इतर जातींच्या गायींपासून करत असतील, कुठल्याही गोशाळेचं तुम्ही महाभस्म घ्या, तुम्हाला तो उपयोग देतो. 2 प्रकारे. एक साईडला मी इन्स्टंट इलाज होतो. दुसरं आहे, आपण सगळेजण सध्या ॲसिडिक पाणी पितोय ना, 4-5 pHचं. तर 7 किंवा 7पेक्षा जास्त pHचं पाणी प्यायचं असेल तर आमचं महाभस्म तुमच्या उपयोगाचं आहे. काय करायला लागतं, 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम इतकं महाभस्म टाकायचं बस. आणि 7-8 तासानंतर ते पाणी प्या. ते 4 पाणी, त्याचं pH 7च्या पुढे जातो, ते पाणी आपण प्यायचं. जर 10-12 लिटरचं मडकं असेल तर 2 चमचे किंवा 10 ग्रॅम, 8 ते 10 ग्रॅम महाभस्म त्याच्यात टाकायचं. रात्रभर त्याला खाली बसू द्यायचं. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी प्या. तर तुमच्याकडे वेळ, एनर्जी असेल, हौस असेल, तर काय करा, गॅसवर तुम्ही 10-12 लिटर पाणी ठेवा. त्याच्यामध्ये 1.5-2 चमचे किंवा 7-8 ग्रॅम भस्म टाका. आमचं म्हणजे कुठल्याही गोशाळेचं. झाकण ठेवा, गॅस पेटवा न विसरता. ते उकळवा पाणी चांगलं. उकळून झालं की गॅस बंद करा. पाणी नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर काही काळाने ते पाणी चांगल्या सुती कापडातनं गाळून घ्या. ते जे खाली उतरलेलं पाणी असेल ते मस्त पाणी झालं, चार्ज पाणी झालं, ज्याचा pH 7 किंवा 7 क्रॉस असेल. किती दिवस 7 pHचं पाणी राहतो असं, तर आम्ही प्रयोग गोशाळेत केलेला आहे. कमीत कमी 4 दिवस ते पाणी राहतं. असं चार्ज झालेलं पाणी 4च्या स्थितीमध्ये 7 किंवा जो काही pH आधीचा होतो त्या pHला कमीत कमी 4 दिवस राहतं. त्यामुळे तुम्हाला दररोज वेळ नसेल, एकदाच 20-25 लिटर 50 लिटर करून ठेवायचं असेल तुम्ही करू शकता. 2 मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या. दुसऱ्या गोष्टीतला उपभाग सांगतो. 1 बॉटल जी पाण्याची घेऊन जातो, तिच्यात जरी आपण थोडंसं टाकून नेलं तरी ते खाली बसेल, ते पाणी पिता येईल. तर एक तर आपण अल्कलाईन पाणी पिण्यासाठी, ज्याचा pH 7 किंवा 7च्या वर आहे, 1 लिटरला 1 ग्रॅम महाभस्म वापरू शकतो. नंबर 1. नंबर 2 सांगितली तुम्हाला गोष्ट मी, इन्स्टंट ताकद यावी म्हणून, एनर्जी यावी म्हणून, ऑक्सिजन लेवल वाढावी म्हणून 200 ml म्हणजे आपण ग्लासभर पाण्यामध्ये 1/4 टीस्पून किंवा 1 ग्रॅम इतकं महाभस्म टाकायचं. ते पाणी ढवळून, आता हे बनतं आहे बघा माझं पाणी, इकडे मी मगाशी ठेवलं आहे, बनतं आहे, पिणार आहे आता 15-20 मिनिटानंतर मी. तर हे पाणी खूप आपल्याला, मी म्हटल्याप्रमाणे की ऑक्सिजन लेवल वाढवतं. तर महाभस्म असं काम करतं. अनेक चांगल्या लोकांनी नावाजलं आहे. अनेकांनी अनेक ह्याच्यावर प्रयोगसुद्धा केलेत. ते मला सांगत असतात की चांगला रिझल्ट मिळतो आहे. आणि आम्ही तुमच्या नुसत्या शब्दावर विश्वास नाही ठेवला, आम्ही चेक केला, आमच्याकडे रिझल्ट मिळाला. त्याचं क्रेडिट कोकण कपिला गोमातांना आहे. आणि ह्याच्या आधारे गोशाळा चालायला मदत होत असते. ठीक आहे. त्यात काही शंका माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या 9356421537 व्हॉट्सॲप करून विचारू शकता, किंवा 9421135552 9421135552 माझा म्हणजे सचिन शेठ व्हॉट्सॲप आहे, त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. ऑर्डर करायची असेल www.shetgoshala.com किंवा 9356421537 म्हणजेच 9356421537. परत सांगतो, 9356421537. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ. जय गोमाता, वंदे मातरम. एक मुखाने बोलूया. भारत माता की जय.